नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय पाहणार आहोत? फक्त 4 कसोट्या पाहणार आहोत. त्यातली पहिली कसोटी आहे 7ची कसोटी, 11ची कसोटी, 13ची कसोटी आणि 9ची कसोटी. आता इथं लिहिताना थोडंसं वेगवेगळं लिहिलं. इथं बघा 7ची कसोटी, इथं 13ची कसोटी, इथं 11ची आणि इथं 9ची. तर सर्वात प्रथम आपण आता इथं 7ची कसोटी पाहूया. बघा, दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करून राहिलेल्या संख्येतून दुप्पट वजा करून येणारे उत्तर 0 किंवा 7च्या पटीत असेल तर त्याला 7ने भाग जातो. एकक स्थानच्या अंकाची दुप्पट म्हणजे बघा इथं उदाहरण दिले 343 संख्या दिली. म्हणजे 343 ही संख्या आहे, तिचे एकक स्थान हे 3 आहे, त्याची दुप्पट, त्या अंकाची दुप्पट म्हणजे गुणिले 2 केले की 6 आले. राहिलेल्या संख्येतून आलेली दुप्पट वजा करायची. राहिलेल्या संख्येतून दुप्पट वजा करणे. राहिलेली संख्येतून ही 6, 34 मधून 6 वजा केली की 28 राहिले. आणि येणाऱ्या उत्तराला जर भागल्यानंतर येणारं उत्तर 0 किंवा 7च्या पटीत असेल तर त्याला 7ची कसोटी म्हणतात. हे उदाहरण तुम्हाला सोडवून दिलेलं आहे. त्यानंतर दुसरी कसोटी आहे बघा, 11ची कसोटी आहे. दिलेल्या संख्येतील एकाड एक अंकाच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्याला 11ने भाग जातो. उदाहरणार्थ 1056 आहे. एकाड एक अंक घेतले 1 आणि 5, 1 अधिक 5 बरोबर 6, 0 अधिक 6, 0 अधिक 6 बरोबर 6. म्हणजे एकाड एक अंकाच्या बेरजेतील फरक, हे जी बेरजे दोन्ही पण बेरीज झाले त्यांची जर वजाबाकी केली तर 0 येते. याचा अर्थ या संख्येला काय होणार, 11ने भाग जाणार आहे. त्याच्यानंतर आहे पुढची जरा थोडीशी 7 सारखीच कसोटी, 7च्या कसोटी सारखीच आहे. फक्त थोडासा बदल काय, इथं दुप्पट आहे आणि तिथं चौपट आहे. इथं काय करायचे, दुप्पट करून आणि इथं अंकाची चौपट करून, एवढाच फक्त फरक आहे. बाकी काय नाही, पण तरी पण लक्षात राहण्यासारखं आहे. बघा, दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाची चौपट करून राहिलेली संख्या त्यात मिळवून आलेल्या उत्तराला जर 13ने भाग जात असेल तर त्याला 13ची कसोटी म्हणतात. बघा परत एकदा, दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाची चौपट करून राहिलेली संख्या त्यात मिळवून आलेल्या उत्तरास 13ने भाग जात असेल तर त्याला 13ची कसोटी म्हणतात. उदाहरणार्थ 377 आहे. जसं सांगितलं कसोटी तसं 7ची चौपट म्हणून 7 गुणिले 4 केलं की त्याला 28 आलं. राहिली किती, 37 राहिली. मग त्या 28 आणि 37 यांची बेरीज केली तर किती आली, 65 आली. मग 65ला 13ने भाग जातोय का बघायचं आपण. म्हणून 3 5 65, तर त्याला 13ने भाग गेला. म्हणून याचा अर्थ काय झाला, 13च्या पाड्यात 13नं 377ला पूर्ण भाग जाणार आहे. त्याच्यानंतर आहे 9ची कसोटी. 9ची कसोटी का घेतली तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये 3 व 6ने भाग, दिलेल्या संख्येला 3ने व 6ने भाग जात असेल तर त्याला 9ने भाग जातो असं लिहून दिलं होतं. म्हणजे थोडंसं मला चुकीचं वाटलं म्हणून यात परत दुरुस्त केले. 9ची कसोटी म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर त्याला 9ची कसोटी म्हणतात. उदाहरणार्थ 72 संख्या आहे, 7 अधिक 2 9 आलं. म्हणजे 9ला ह्या 9ला भाग जातो. थोडक्यात काय होतं, 3ची कसोटी जशी आहे तशीच 9ची कसोटी आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ अगदी पहिलीपासून अगदी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी किंवा काय जर अडचण वगैरे येत असेल तर माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आशीर्वाद क्लासेस, की त्याचा सिम्बॉल हा हाताचा पंजा आहे तुमचा, माझा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे राहील, या भावनेतूनच तुम्ही आशीर्वाद क्लासेसला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून मी असे नवीन व्हिडिओ टाकले की तुमच्यापर्यंत पोहोचतील.